आज साहसचा 10वी निरोप समारंभ. नर्सरीपासून साहस या शाळेत आणि मी त्याची आई, मी सुद्धा तिथं शिक्षिका आहे. हा समारंभ होत असताना माझं सुद्धा हृदय भरून येत होतं, कारण 10वीपर्यंत साहस माझ्या डोळ्याच्या समोर राहत होता. आता तो कॉलेजमध्ये जाणार, कुठल्या कॉलेजला जाणार, दुसऱ्या गावी जाणार, कुठे जाणार माहिती नाही. त्याच्यासाठी हा सुद्धा क्षण माझ्यासाठी सुद्धा आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट विजयजी खूपच सर, हृदय भरून आलं होतं. त्यानंतर उपमुख्याध्यापक आमचे गुरुवर्य प्रशांत साळुंके सर, मकरंद सर, धनश्री मॅडम आणि इतर शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तसं तर आपण सर्वजण अतिशय जड अंतकरणानं आज या निरोप समारंभाला आलो आहोत. खरं सांगितलं तर या शाळेनं मला अभ्यासाची आवड निर्माण केली, अभ्यासाचा लळा लावला असं मला वाटतं. सर, मला आठवतं की 2013 साली जेव्हा मी फक्त 3 वर्षाचा होतो, तेव्हापासून आजपर्यंत 2026 पर्यंत 13 वर्षाचा कालावधी या शाळेत मी अनुभवला आहे. प्रवेश घेतल्या घेतल्या मोठ्या सदैव सरांनी म्हणजेच आपल्या बापूजींनी मला त्यांचा नातू म्हणून शाळेचा युनिफॉर्म भेट दिला होता. त्यानंतर युनिफॉर्म घालायला शिकवला, त्यानंतर टाय बांधायला शिकवली. पहिल्यांदा सरांनी सांगितलं, दुसऱ्यांदा मी स्वतः टाय बांधलो. त्यानंतर आयुष्याची नवीन सुरुवात झाली. 2016 साली इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड म्हणजेच IEO ज्याला आपण म्हणतो, 144 देशातून माझा पहिला क्रमांक आला. तेव्हा सदैव सर एवढे खुश झाले. लातूर मधील शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, गंजगोलाई बाजारपेठ ते महापूर पर्यंत माझ्या फोटोचे बॅनर त्यांनी तिथे लावले होते. त्यानंतर जेव्हा मी दुसरीत गेलो तेव्हा सरांनी मला रेनकोट आणि विदेशातून आणलेल्या 2 छत्र्या मला आणि माझ्या भावाला गिफ्ट दिल्या होत्या. प्री प्रायमरी पासून सहदेव परिवारासह अपर्णा मॅडम, ज्योती मॅडम, माझी आई, धनश्री मॅडम, आमचे क्षीरसागर सर, संस्कृतचे हनुमान कुलकर्णी सर, सोनाली मॅडम, प्रशांत सर, मकरंद सर, धनश्री मॅडम, दीपा मॅडम, सविता मॅडम, श्याम सर, जोशी सर, मेत्रे सर, हे सर्व माझ्या पाठीशी नेहमी असायचे. नेहमी प्रयत्न करायचे की याला आपण प्रत्येक कार्यक्रमात कसं सहभागी, त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. मला असं वाटतं की ही माझी केवळ अध्यापनाची शाळा नाही, तर ही माझ्या जीवनाची कार्यशाळा आहे. या शाळेनं माझ्या हट्ट आणि लाडही पुरवलेले आहेत असं मला वाटतं. त्यानंतर आपले क्रीडा शिक्षक अवस्थी सर, त्यांच्या पुढे क्षीरसागर सर यांनी मला शिस्तीचा धडा शिकवला. त्याच्यामुळे मी पुढे जाऊन माझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप झाल्या. त्याच्यामुळे मी पुढे जाऊन शाळेचा 1 दिवसासाठी मुख्याध्यापकही झालो आणि शाळेचा स्कूल कॅप्टनही झालो. माझी आई ते शिक्षिका आहे, 10 वर्ष झालं. वडीलही शिक्षण विभागात असल्यामुळं सहदेव परिवाराशी आणि या शाळेशी जुनं नातं आहे. त्यामुळं मी आत्ता सांगितलं की सहदेव सर मला नातू म्हणून संबोधायचे आणि विजय सर मला त्यांचा भाचा म्हणून संबोधायचे. घरी गेलो की शाळेचे गुणगान गातो, शाळेत आलो की घरची गुणगान इथे चालायची. कुठलीही स्पर्धा असो, वक्तृत्व असो, भाषण असो, कला असो, सायकल रेस असो, लिंबू चमचा असो, मला न विचारताच माझं नाव तिथं नोंदवलेलं असायचं. त्यातून झालं असं की त्यातून मी घडलो. नाटक काय असतं, अभिनय कसा करायचा, संवाद कशी असते, ही मी विजय सदैव सरांकडून शिकलो. सहलीला धमाल केली, जवळपास प्रत्येक सहलीला मी सहभागी असायचो. तरी शेवटी भविष्यात कितीही मोठा झालो तरी या शाळेला विसरणार नाही, या शाळेतल्या शिक्षकांना विसरणार नाही, माझ्या गुरुजनांना विसरणार नाही, सदैव सरांना विसरणार नाही, माझ्या मित्रांना विसरणार नाही. घर ते शाळा सर, घर ते शाळा, शाळा ते घर, 13 वर्ष झाले एवढी सवय झाली आहे सर. मला असं वाटतं की कुठेतरी भविष्यात मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तर पहिल्या दिवशी इथंच येऊन बसतो की काय, असं मला वाटतं. तरी या 13 वर्षाच्या कालखंडात माझ्याकडून कुणाची मनं दुखवली गेली असतील, कुणाला त्रास झाला असेल, माझ्या चुकांना मला माफ करा, मी क्षमाप्रार्थी आहे. तरी शेवटी मोठ्या सदैव सरांना 100 वर्षाचं आयुष्य लाभो अशी देवाशी प्रार्थना करतो. आणि अशा वेळी मराठी भाषेतील एक कवी असं म्हणतो की आवडते माझं मनापासून शाळा, लावी ते लळा ही जसा माऊली बाळा. तरी कोणाचे नाव या प्रसंगी मी घ्यायचे विसरलो असेल तर मला माफ करा. शेवटी गुरुजनांच्या आदराप्रती 2 वाक्य म्हणतो आणि इथेच थांबतो.
गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.